महाशिवरात्री विषयी आपण काही प्रश्न निर्माण केले होते की शंकर भगवानाच्या गळ्यात साप का आहे, शंकर भगवान कुठं बसलेले आहेत, त्यांच्या हातात डमरू का आहे, या सगळ्या गोष्टीचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्याची जिज्ञासू वृत्ती निर्माण होते. त्याच्याविषयी थोडीशी आपण चर्चा केली पाहिजे. सगळ्यात पहिली चर्चा कुठनं सुरुवात करायची, तर शंकर भगवान त्यांचं मंदिर. आता आपण मंदिरात जाताना सगळ्यात पहिलं काय करतो, त्या पायरीला हात ठेवून पाया पडतो. पण त्या पायरीच्या खाली आहे ना एक राक्षस आहे, त्या राक्षसावर पाय देऊन जायचं असतं आणि वरती गणपती बाप्पा असतो. त्या गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायचं असतं. तो राक्षस आहे ना, तो अहंकाराचं प्रतीक आहे. तो भस्मासूर होता, जो शंकराकडनंच वरदान मागून शंकरालाच परत भस्म करायला निघाला होता. विष्णूने अवतार घेतला आणि मग डोक्यावर हात ठेवला आणि त्याचा स्वतःचा भस्म झाला. म्हणून ते अहंकाराचं प्रतीक तो भस्मासूर तिथं त्या पायरीवर आहे. त्याला पायाखाली तुडवायचा असतो, वरती गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायचं असतं आणि मग शंकराच्या दर्शनाला जायचं असतं. म्हणून तो पायाखाली राक्षस भस्मासूर.